Welcome students. In the previous lecture, we have studied the conditions for minima and maxima in case of diffraction pattern. That means when we get point P is the dark point and when we get the point P is the bright point. म्हणजेच काय तर स्क्रीनवरचा पॉइंट P जो आहे तो पॉइंट P डार्क मिळण्यासाठी AP आणि BP ह्या दोन्ही वेव्हज मधला पाथ डिफरन्स BC हा किती असावा की जेणेकरून P हा पॉइंट तुम्हाला डार्क मिळेल. आणि दुसरी कंडिशन ब्राइट पॉइंट म्हणजेच काय तर P हा पॉइंट ब्राइट असण्यासाठी AP आणि BP मध्ये जो पाथ डिफरन्स BC जो आहे तो किती असावा की जेणेकरून पॉइंट P हा ब्राइट मिळेल. ओके, आपण ह्या दोन्ही कंडिशन्स पाहिलेल्या आहेत. डार्क साठी कोणती कंडिशन आहे तर BC पाथ डिफरन्स मस्ट बी इक्वल टू an integral multiple of lambda. That means BC equal to n lambda. But from this diagram we calculate that BC equal to a sin theta. BC equal to a sin theta. Okay, that means path difference BC equal to a sin theta is equal to n lambda when point P is dark point. And for bright point, that means when point P is bright point, at that time we obtain the condition for bright point. That means path difference BC is equal to a sin theta and it is equal to twice n plus 1 divided by 2 of lambda. आणि ह्या ज्या काही दोन्ही कंडिशन्स आहेत त्या दोन्ही कंडिशन्स तुम्हाला हे जे आर्टिकल जे आहे त्या आर्टिकलचा आन्सर मिळवण्यासाठी लागणार आहेत. आता आर्टिकल कोणता आहे बघा तर डिस्टन्स ऑफ मिनिमा अँड मॅक्झिमा फ्रॉम दी सेंट्रल ब्राइट पॉइंट ऑन दी स्क्रीन. म्हणजेच काय तर P हा जर डार्क पॉइंट असेल तर P0 पासून P0 हा सेंट्रल जो पॉइंट आहे त्याच्यापासून डिस्टन्स किती असेल. ओके, आणि P हा जर ब्राइट पॉइंट असेल तर P0 पासून P चं अंतर किती असेल. म्हणजेच काय तर डिस्टन्स ऑफ मिनिमा डार्क म्हणजे मिनिमा अँड मॅक्झिमा म्हणजे ब्राइट पॉइंट फ्रॉम दी सेंट्रल ब्राइट पॉइंट दॅट मीन्स P0. म्हणजेच तुम्ही y ऑफ ND म्हणजेच काय तर P हा जर nth डार्क पॉइंट असेल, ND मीन्स nth डार्क पॉइंट, P हा जर nth डार्क पॉइंट असेल तर YND साठी कोणता फॉर्म्युला असेल हे तुम्ही मिळवणार आहात. आणि P हा जर पॉइंट nth ब्राइट पॉइंट असेल म्हणजे nth नंबरचा ब्राइट पॉइंट असेल तर YNB मिळवणार आहात. म्हणजेच काय तर डिस्टन्स ऑफ दी nth ब्राइट पॉइंट फ्रॉम दी सेंट्रल पॉइंट P0 और सेंट्रल ब्राइट पॉइंट. ओके, दॅट मीन्स YND कॅल्क्युलेट करणार आहात एकदा तुम्ही आणि YNB तुम्ही एकदा कॅल्क्युलेट करणार आहात. आता इथं जी इमेज दिलेली आहे त्या इमेज मध्ये तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार आहात सुरुवातीला तर YND कॅल्क्युलेट करणार आहात डार्क पॉइंटची कंडिशन जी आहे ती कंडिशन वापरून. ओके, आता कशा प्रकारे तर फ्रॉम जॉमेट्री ऑफ दी फिगर वी कॅन राईट. ह्या फिगरच्या जॉमेट्रीवरून तुम्ही लिहू शकता. काय लिहिता येईल तुम्हाला तर इन केस ऑफ ट्रायंगल OP0P हा जो ट्रायंगल जो आहे OP0P हा जो ट्रायंगल आहे तो कोणता आहे तर राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. अँड इन केस ऑफ राईट अँगल ट्रायंगल वी कॅन राईट साइन थिटा इक्वल टू फ्रंट साइड डिवायडेड बाय डायगोनल. आता फ्रंट साइड किती आहे तर y आहे. ओके, म्हणजेच काय मिळणार तर साइन थिटा इक्वल टू y डिवायडेड बाय OP. हे लक्षात ठेवा, साइन थिटा इक्वल टू y डिवायडेड बाय काय मिळेल OP मिळेल. ओके, त्याचप्रमाणे टॅन थिटा इक्वल टू किती मिळेल फॉर धिस राईट अँगल ट्रायंगल वी कॅन राईट टॅन थिटा इक्वल टू फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड. फ्रंट साइड किती आहे तर y आहे, y डिवायडेड बाय हे डिस्टन्स येईल O टू P0. हे डिस्टन्स किती आहे तर तुम्हाला माहित आहे कॅपिटल D. ओके, दॅट मीन्स टॅन थिटा इक्वल टू तुम्ही किती लिहिणार आहात y डिवायडेड बाय कॅपिटल D. ते इथं लिहिलेलं आहे टॅन थिटा इक्वल टू y डिवायडेड बाय कॅपिटल D. आणि साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा इक्वल टू y डिवायडेड बाय कॅपिटल D मिळेल. हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल तर साइन थिटा सुद्धा y डिवायडेड बाय D कशा प्रकारे मिळेल
मगाशी मी सांगितलं साइन थिटा इक्वल टू काय लिहिणार आहात, y डिव्हायडेड बाय दिस साइड. ओके, आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखंच आहे ह्या इक्वेशन वरून तुम्हाला सांगता येईल. म्हणजे हे जर डिस्टन्स कॅपिटल डी असेल तर हे सुद्धा डिस्टन्स कॅपिटल डीच असणार आहे. हे कशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करता येईल, तर ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो त्यावेळेस पी हा पॉइंट P0 च्या क्लोजर असतो, ॲज वेल ॲज विड्थ ऑफ दी स्लिट इज व्हेरी स्मॉल. स्लिटची विड्थ जी आहे ती विड्थ कशी असते, अतिशय कमी असते. ओके, आणि हा जो पी जो आहे तो P0 च्या जवळ असतो, कारण स्लिट आणि स्क्रीन मधलं अंतर कसं असतं, व्हेरी लार्ज. स्क्रीन आणि स्लिट मधलं अंतर कसं असतं, अतिशय जास्त असतं. त्यामुळं हे जे अँग्युलर जे काही तुम्हाला डिस्प्लेसमेंट या ठिकाणी थिटा जो दिलेला आहे तो कसा असतो, कमी असतो. इथं जरी तुम्हाला जास्त दिसत असला तरी सुद्धा तो ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट करता त्यावेळेस हा थिटा कसा असतो, अतिशय कमी असतो. दॅट मीन्स पी हा कुणाच्या क्लोजर आला, नियरर आला, कुणाच्या जवळ आला, P0 च्या जवळ आला. म्हणजेच काय, तर O टू P0 आणि O टू P हे अंतर कसं असणार आहे, सारखंच असेल. म्हणजे साइन थिटा इक्वल टू y डिव्हायडेड बाय OP, म्हणजेच y डिव्हायडेड बाय किती मिळणार आहे, तर कॅपिटल डी. कारण OP इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू OP0. देअरफॉर वी कॅन राईट साइन थिटा इज इक्वल टू ऑल्सो y डिव्हायडेड बाय कॅपिटल डी. ओके, तेच इथं दिलेलं आहे. साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू y डिव्हायडेड बाय कॅपिटल डी. इफ थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, थिटा जर हा अतिशय कमी असेल, अँड ऑल्सो कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन, व्हेरी लार्ज दॅन दॅट ऑफ स्मॉल ए, आणि कॅपिटल डी हा ए शी कम्पेअर करता, स्लिट विड्थशी कम्पेअर करता जर अतिशय ग्रेटर असेल, मोठा असेल, तर तुम्ही काय लिहिणार आहात, देन वी कॅन राईट साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू ओनली थिटा. हे तुम्हाला लिहिता येतं, हे मॅथमॅटिक्स मध्ये झालेलं आहे. म्हणजेच काय लिहिणार आहात, तर साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा इक्वल टू थिटा. म्हणजेच ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला साइन थिटा किंवा टॅन थिटाच्या ऐवजी ओनली फक्त तुम्हाला काय लिहिता येईल, थिटा लिहिता येईल. देअरफॉर वी कॅन राईट थिटा इक्वल टू y डिव्हायडेड बाय कॅपिटल डी. ओके, आता इथं ह्याचं मिनिंग सांगता येईल तुम्हाला. हिअर y हे काय आहे, y इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन. हिअर y इज द डिस्टन्स ऑफ द पॉइंट P फ्रॉम द center of the screen, from the central bright point or center of the screen. Okay, if point P is nth dark point, if point P is the nth dark point, P हा जर nth dark point असेल तर तुम्ही काय लिहिणार आहात, तर थिटा फॉर nth dark point, म्हणजे थिटा हा nth डार्क साठी घ्यायचा, nth नंबरचा डार्क पॉइंट असेल तर y सुद्धा काय घेणार आहात तुम्ही, nth डार्क घेणार आहात. ओके, कारण त्यासाठीचं ते काय असणार आहे, थिटा nth डार्क साठी डिस्टन्स सुद्धा किती असणार आहे, तर y nth डार्क डिस्टन्स असेल. म्हणून तुम्ही काय लिहिणार आहात, तर थिटा हेच इक्वेशन तुम्ही nth डार्क साठी कसं लिहू शकाल, थिटा ऑफ nth डार्क इक्वल टू y ऑफ nth डार्क डिवाइडेड बाय कॅपिटल डी. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 1. Also we know that the condition for nth dark minima, डार्क और मिनिमा, तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कंडिशन फॉर nth डार्क मी आत्ताच सांगितली कंडिशन, ती कंडिशन तुम्हाला झालेली आहे. कोणती कंडिशन आहे, तर a sin थिटा, दॅट मीन्स पाथ डिफरन्स BC इक्वल टू a sin थिटा इक्वल टू एन इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा, दॅट मीन्स n लॅम्बडा. ओके, इन दिस केस ऑल्सो इफ थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल देन वी कॅन राईट साइन थिटा इक्वल टू थिटा. साइन थिटा किती लिहू शकता तुम्ही, तर हा जो अँगल आहे तो अतिशय कमी असतो, म्हणून तुम्ही साइन थिटा इक्वल टू काय लिहू शकता, थिटा लिहू शकता. म्हणजेच हे इक्वेशन तुम्हाला कसं मिळेल, तर ए थिटा इक्वल टू एन लॅम्बडा. आता हे nth डार्कसाठी घ्यायचं आहे, म्हणजेच थिटा हा nth डार्कसाठी घ्या. म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला, थिटा फॉर nth डार्क इक्वल टू हा ए इकडे डिवाइड झाला, म्हणजे काय लिहिता येईल, एन लॅम्बडा डिवाइडेड बाय ए. हा ए इकडे आला म्हणजे काय लिहिता येईल, थिटा फॉर nth डार्क इक्वल टू एन लॅम्बडा डिवाइडेड बाय स्मॉल ए. दिस इज इक्वेशन नंबर 2. हे झालं इक्वेशन नंबर 1. हे कशावरून मिळवलं तुम्ही, तर राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करून साइन थिटा टॅन थिटा कॅल्क्युलेट केला, आणि थिटा जर स्मॉल असेल
तर तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. ओके, आणि दुसरं इक्वेशन कशावरून घेतलं तर कंडिशन फॉर nth डार्क और nth मिनिमा वरून तुम्ही हे इक्वेशन मिळवलं आहे. लक्षात ठेवत असताना सुद्धा पहिले इक्वेशन कशावरून तर राईट अँगल ट्रायंगल वरून तुम्ही थिटा कॅल्क्युलेट केला आणि दुसरं इक्वेशन जे आहे ते nth मिनिमासाठी कंडिशन वापरून थिटा कॅल्क्युलेट केला. आता या दोन्ही इक्वेशनची LHS जर सारखी असेल तर RHS सुद्धा तुम्ही काय लिहू शकता इक्वल लिहू शकता. म्हणजे काय लिहिता येईल तर y ऑफ nth डार्क डिवायडेड बाय कॅपिटल D इज इक्वल टू दी n लॅम्बडा डिवायडेड बाय a. ओके, देअरफॉर वी कॅन राईट y and d कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे y and d एका बाजूला तुम्हाला ठेवता येईल आणि बाकीची जी राहिलेली जी टर्म आहे ती इकडे घेता येईल. म्हणजे काय लिहिता येईल देअरफॉर वी कॅन राईट y फॉर nth डार्क इज इक्वल टू दी n लॅम्बडा डिवायडेड बाय a. n लॅम्बडा डिवायडेड बाय a. इकडे d कॅपिटल D जो आहे तो डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार तो मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय मिळेल y फॉर nth डार्क इज इक्वल टू n लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल a, where lambda capital D divided by a is the W, that means fringe width for the diffraction pattern. diffraction pattern मधल्या एका फ्रिंजची ती काय असणार आहे फ्रिंज विड्थ असेल किती W इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल a. म्हणून हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन तुम्ही कशा प्रकारे लिहिता येईल तुम्हाला y ऑफ nth डार्क इक्वल टू n लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय a इक्वल टू small n divided by small n into W, where W equal to lambda capital D divided by a, where this is the fringe width for the dark fringes, fringe width for the fringes in case of diffraction pattern. ओके, तर हे जे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी लागणार आहे. हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल किंवा पाठ करून ठेवावं लागेल. ओके, इथं जी काही तुम्हाला इमेज जी दिलेली आहे त्या इमेजमध्ये तुम्ही काय मिळवणार आहात तर डिस्टन्स ऑफ nth मॅक्झिमा फ्रॉम सेंट्रल ब्राईट पॉइंट ऑर अ फ्रिंज. ओके, म्हणजेच काय पाठीमागच्या इमेजमध्ये तुम्ही डिस्टन्स ऑफ nth मिनिमा कॅल्क्युलेट केलेला आहे. आता इथं काय करणार आहात तर डिस्टन्स ऑफ nth मॅक्झिमा तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. त्याच्यासाठी मॅक्झिमाची जी कंडिशन आहे मॅक्झिमा पॉइंट मिळण्यासाठी किंवा ब्राईट पॉइंट म्हणजेच ब्राईट पॉइंट मिळण्यासाठी जी काही कंडिशन आहे म्हणजे पाथ डिफरन्स हा किती असला पाहिजे इन केस ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न तर ट्वाइस BC इक्वल टू a साइन थीटा इक्वल टू ट्वाइस n प्लस 1 डिवायडेड बाय 2 ऑफ लॅम्बडा जर असेल तर तो पॉइंट कोणता मिळणार आहे ब्राईट पॉइंट. ही कंडिशन तुम्हाला हे डिस्टन्स मिळवण्यासाठी वापरावी लागेल. आता कशा प्रकारे तर सेम पाठीमागं सांगितल्याप्रमाणे फ्रॉम जॉमेट्री ऑफ द फिगर वी कॅन राईट साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा इक्वल टू y डिवायडेड बाय कॅपिटल D. म्हणजेच मी आत्ता पाठीमागं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथं हे जे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन काय करता येईल सेम इक्वेशन जे आहे ते इक्वेशन तुम्ही मिळवणार आहात. ओके, म्हणजेच काय तर P हा जर पॉइंट जर ब्राईट पॉइंट असेल तर काय येणार आहे y ऑफ NB येईल. म्हणजेच काय P हा nth ब्राईट पॉइंट असेल तर y ऑफ NB म्हणजेच डिस्टन्स ऑफ nth ब्राईट पॉइंट NB, N फॉर nth, B फॉर ब्राईट. म्हणजे P हा जर पॉइंट ब्राईट असेल तर डिस्टन्स जे आहे त्या डिस्टन्सला काय म्हणणार आहात तुम्ही y ऑफ NB म्हणणार आहात. अँड फ्रॉम जॉमेट्री ऑफ द फिगर वी कॅन राईट साइन थिटा इक्वल टू y डिवायडेड बाय दिस साइड अँड tan थिटा इक्वल टू y डिवायडेड बाय दिस साइड, दॅट मीन्स y डिवायडेड बाय कॅपिटल D. ओके, जसं इथं लिहिलेलं आहे तसंच त्याप्रमाणे तुम्ही ब्राईट पॉइंटचे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मिळवण्यासाठी लिहिणार आहात. ओके, ठीक आहे. इथं लिहिलेलं आहे तुम्ही साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा इक्वल टू y डिवायडेड बाय capital D. If theta is very very small and also capital D is very very greater than किंवा very very large than small a, then we can write sin theta equal to tan theta equal to theta. Okay, हे माहित आहे. Therefore theta equal to y divided by capital D. ओके, हे झाले इक्वेशन पॉइंट P साठी. सपोज y इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन, म्हणजे y चं हे मिनिंग झालं. आता सपोज पॉइंट P हा जो आहे तो ब्राईट पॉइंट असेल
तर हीच कंडिशन कशी लिहिता येईल ब्राईट पॉइंटसाठी, तर थीटा ऑफ nth ब्राईट पॉइंट इक्वल टू y काय होणार, y फॉर nth ब्राईट पॉइंट इक्वल डिवायडेड बाय कॅपिटल D. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 4. पाठीमागं सांगितल्याप्रमाणे सेम येणार आहे, फक्त nth डार्कच्या ऐवजी काय येणार आहे, nth ब्राईट येईल इथं सुद्धा, आणि इथं सुद्धा nth डार्कच्या ऐवजी काय येणार आहे, nth ब्राईट येईल. ऑल्सो वी नो दी कंडिशन फॉर nth ब्राईट मॅक्झिमा. ऑल्सो वी नो दी कंडिशन फॉर nth ब्राईट मॅक्झिमा. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काय येणार, path difference BC equal to, that means A sin theta equal to twice n plus 1 divided by 2 into lambda in case of diffraction pattern. diffraction pattern आणि interference pattern मध्ये बरोबर काय आहेत कंडिशन्स, या अपोजिट आहेत, विरुद्ध कंडिशन्स आहेत. मी हे अगोदरच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे ब्राईट पॉइंट साठी कंडिशन कोणती येणार, इफ पाथ डिफरन्स A sin theta equal to twice n plus 1 by 2 of lambda. And in this case also, if theta is very small, then we can write sin theta equal to theta. Okay, therefore we can write A into theta is equal to twice n plus 1 divided by 2 of lambda. Okay, and for nth bright point we can write थीटा फॉर nth ब्राईट, हा ए इकडे डिवाइड होईल, म्हणजे काय लिहिणार आहात, तर twice n plus 1 by 2 is equal to lambda divided by a. This is equation number 5. From equation 4 and 5 LHS is the same. दोन्हीचे LHS कसे आहे, सेम आहे, म्हणजे RHS काय करता येईल, सेम दाखवता येईल. पाठीमागं सांगितल्याप्रमाणे सेम इक्वेशन्स आहेत, सेम प्रोसिजर आहे. इक्वेशन्स वेगळी असली तरी प्रोसिजर काय आहे, सेम आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इथं सुद्धा काय करणार आहात, इक्वेट करणार आहात RHS. म्हणून RHS जर इक्वेट केली तर काय मिळेल तुम्हाला, तर y ऑफ nth ब्राईट इज डिवायडेड बाय कॅपिटल D इज इक्वल टू twice n plus 1 by 2 into lambda divided by a. ओके, आपल्याला कोणते कशासाठी इक्वेशन काढायचं आहे, तर y फॉर nth ब्राईट, म्हणजेच y हा जर पॉइंट nth पॉइंट असेल, nth नंबरचा पॉइंट असेल आणि तो जर ब्राईट पॉइंट असेल, तर त्या nth ब्राईट पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट किती असेल, तर हा कॅपिटल D इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होईल, तो मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय लिहिणार आहात, तर y फॉर nth ब्राईट इज इक्वल टू दी twice n plus 1 by 2 into lambda capital D divided by small a. Okay, where lambda D divided by small a is the fringe width in case of diffraction pattern. diffraction pattern ची ती काय असते, fringe width असते. ओके, therefore लॅम्बडा कॅपिटल डी स्मॉल ए साठी तुम्ही काय लिहू शकता, W लिहू शकता. म्हणजेच वाय एन बी इक्वल टू काय मिळणार आहे, तर डिस्टन्स ऑफ दी nth ब्राईट पॉइंट फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट स्पॉट और सेंट्रल ब्राईट पॉइंट इज इक्वल टू दी ट्वाइस n प्लस 1 बाय 2 इंटू लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए. आणि हेच इक्वेशन nth डार्क साठी तुम्ही कसं मिळवलेलं आहे, तर डिस्टन्स ऑफ दी nth डार्क पॉइंट फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट पॉइंट इज इक्वल टू दी, इथं काय येणार आहे, ओनली स्मॉल एन ऑफ लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए. ओके, आता हे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी लागणार आहे, तुम्ही ते लक्षात ठेवणार आहात. ओके, आणि हे फ्रिंज विड्थ फॉर डिफ्रॅक्शन पॅटर्न सुद्धा तुम्ही इक्वेशन लक्षात ठेवावं लागेल, की जेणेकरून तुम्हाला ह्याच्यावरची वेगवेगळ्या प्रकारे विचारलेले एक्झाम्पल्स काय करता येतील, सोडवता येतील. ओके, हिअर वी स्टडी द लास्ट आर्टिकल ऑफ दिस टॉपिक, दॅट मीन्स वे ऑप्टिक्स, विच इज द लास्ट आर्टिकल अँड एक्सप्रेशन फॉर विड्थ ऑफ द सेंट्रल ब्राईट फ्रिंज और सेंट्रल ब्राईट मॅक्झिमा. म्हणजेच काय, तर सेंट्रल ब्राईट जो मॅक्झिमा असेल डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये, सेंट्रल जो ब्राईट मॅक्झिमा असेल त्याची विड्थ तुम्हाला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे ही जी काही डायग्रॅम आहे ती डायग्रॅम पाठीमागच्या वेळेस तुम्ही स्टडी केलेली आहे. तर ह्या डायग्रॅम मध्ये हे जे काही डिस्टन्स आहे P0 टू P, हे कोणतं डिस्टन्स झालं, तर हाफ डिस्टन्स ऑफ दी विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. म्हणजे सेंट्रल मॅक्झिमाचं वाय हे डिस्टन्स काय झालं, तर हाफ डिस्टन्स झालं, हाफ डिस्टन्स ऑफ दी फुल विड्थ ऑफ दी सेंट्रल मॅक्झिमा. तुम्हाला कोणतं डिस्टन्स काढायचं आहे, तर
डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये P0च्या वरच्या बाजूला जो फर्स्ट मिनिमा आहे त्या फर्स्ट मिनिमापासून P0च्या लोअर साईडला जो फर्स्ट मिनिमा असेल तिथपर्यंतचं जे डिस्टन्स असेल म्हणजे डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉइंट्स. ओके, डिस्टन्स बिटवीन धिस पॉइंट अँड धिस पॉइंट इज कॉल्ड ॲज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. अँड हिअर in this expression we obtain an expression for width of central maxima. म्हणजे सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही इक्वेशन जे आहे ते इक्वेशन मिळवणार आहात. आता काय डेफिनेशन सांगता येईल, मी पाठीमागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली होती. सेंट्रल मॅक्झिमा, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमाचे डेफिनेशन काय सांगता येईल, तर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा is defined as it is the distance between first minima on both sides of the central bright fringe, on both sides of the central maxima, सेंट्रल ब्राइट फ्रिंज और सेंट्रल मॅक्झिमा. किंवा अशी डेफिनेशन सांगता येईल, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज डिफाइन्ड ॲज इट इज द डिस्टन्स बिटवीन दी फर्स्ट डार्क फ्रिंजेस. इट इज द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट डार्क फ्रिंजेस ऑन बोथ साइड्स ऑफ दी सेंट्रल ब्राइट फ्रिंज, ऑन बोथ साइड्स ऑफ दी सेंट्रल ब्राइट फ्रिंज. दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. म्हणजेच तुम्हाला हे डिस्टन्स काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल, तर तुम्हाला वाय हे डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे. फर्स्ट डार्क मिनिमासाठी तुम्ही वाय काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ज्याप्रमाणे nth डार्क मिनिमासाठी YND तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्याचप्रमाणे फर्स्ट डार्क मिनिमासाठी Y1D तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. Y1D दॅट मीन्स डिस्टन्स ऑफ दी फर्स्ट डार्क पॉइंट फ्रॉम दी सेंट्रल ब्राइट फ्रिंज जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं किंवा हे जर डिस्टन्स तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं आणि ह्या डिस्टन्सची जर दुप्पट केली म्हणजे आलेल्या डिस्टन्सला जर 2नी जर मल्टिप्लाय केलं तर हे तुम्हाला टोटल डिस्टन्स जे आहे ते टोटल डिस्टन्स मिळेल. म्हणजे सर्वप्रथम तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार आहात, तर Y1D कॅल्क्युलेट करणार आहात. ओके, दॅट मीन्स डिस्टन्स ऑफ दी फर्स्ट मिनिमा ऑन दी वन साइड ऑफ दी सेंट्रल ब्राइट फ्रिंज. ओके, म्हणजे हे डिस्टन्स अगोदर हाफ डिस्टन्स कॅल्क्युलेट करा आणि ह्या हाफ डिस्टन्सला जर तुम्ही 2 न जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा तुम्हाला मिळून जाईल. ओके, आता हे तुम्ही ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहात. कशा प्रकारे, तर बघा इथं डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. अन एक्सप्रेशन फॉर विड्थ ऑफ सेंट्रल फ्रिंज. कोणती डेफिनेशन, विड्थ ऑफ दी सेंट्रल ब्राइट फ्रिंज इज डिफाइन्ड ॲज इट इज दी डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ फर्स्ट डार्क फ्रिंजेस ऑन बोथ साइड्स ऑफ सेंट्रल ब्राइट फ्रिंज. सेंटर्स ऑफ फर्स्ट डार्क फ्रिंजेस असं म्हटलेलं आहे. म्हणजेच पहिल्या ज्या तुम्ही दोन्ही बाजूच्या ज्या डार्क फ्रिंजेस घेणार आहात त्यांचा काय घ्यायचा आहे तुम्हाला आहे, तर सेंटर घ्यायचा आहे. कारण ती जी डार्क फ्रिंज जी आहे ती कशी असणार आहे, थोडीशी त्याची विड्थ जास्त असेल. मग ती विड्थ कुठून तुम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहात, तर जी फर्स्ट डार्क फ्रिंज असेल त्याच्या सेंटर पासून दुसऱ्या बाजूच्या फर्स्ट डार्क फ्रिंजच्या सेंटर पर्यंत जे अंतर असेल त्याला काय म्हणणार आहात तुम्ही, विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट फ्रिंज असं म्हणणार आहात. कारण ह्या ठिकाणी जो काही सेंट्रल जो मॅक्झिमा जो पसरलेला आहे, ह्या ठिकाणी सेंट्रल जो काही मॅक्झिमा जो पसरलेला आहे किंवा त्याची विड्थ जी आहे ती विड्थ एवढी आहे. ओके, म्हणजे इथून इथपर्यंत सेंट्रल मॅक्झिमा हा काय झालेला आहे, पसरलेला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला एवढी विड्थ जी आहे ती विड्थ काय करावी लागेल, तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल. म्हणजे इट इज द डिस्टन्स बिटवीन दी सेंटर्स ऑफ दी फर्स्ट डार्क फ्रिंजेस ऑन बोथ साइड्स ऑफ दी सेंट्रल ब्राइट फ्रिंज ऑफ दी डिफ्रॅक्शन पॅटर्न. ओके, आणि ते जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. कशा प्रकारे, तर विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट फ्रिंज इज इक्वल टू दी W मीन्स विड्थ.
C means central fringe. Width of central fringe is equal to the twice of distance of first dark fringe from central bright fringe. Okay. Twice of distance of first dark fringe from central bright fringe. आता सेंट्रल nth ब्राईट फ्रिंजचं जे अंतर आहे ते अंतर तुम्हाला ह्या फॉर्म्युलानुसार तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे अगोदरच्या इमेजमध्ये. ओके. म्हणजे y ऑफ nth डार्क फ्रिंज म्हणजे डिस्टन्स ऑफ दी nth डार्क फ्रिंज फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट फ्रिंज इज इक्वल टू दी n लॅम्बडा d डिवायडेड बाय स्मॉल a. आणि ह्या यांच्या ठिकाणी जर सपोज तुम्ही 1 घातला तर काय मिळणार? डिस्टन्स ऑफ दी वनथ किंवा फर्स्ट डार्क फ्रिंज फ्रॉम दी सेंट्रल डार्क फ्रिंज सेंट्रल ब्राईट फ्रिंज. म्हणजे इथं सुद्धा n किती घालणार आहात? 1 घालणार आहात. इथं ज्याप्रमाणे n1 घातला त्याप्रमाणे इथं सुद्धा n किती घालणार आहात? 1 घालणार आहात. म्हणजे काय मिळेल तर लॅम्बडा कॅपिटल d डिवायडेड बाय स्मॉल a मिळेल. कशासाठी? तर डिस्टन्स ऑफ दी फर्स्ट डार्क फ्रिंज फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट फ्रिंज इज इक्वल टू दी लॅम्बडा कॅपिटल d डिवायडेड बाय स्मॉल a. हेच तुम्ही इथं केलेलं आहे. कशा प्रकारे? तर WC इक्वल टू 2 इंटू y ऑफ फर्स्ट डार्क फ्रिंज म्हणजे डिस्टन्स ऑफ दी फर्स्ट डार्क फ्रिंज फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट फ्रिंज. ओके. म्हणजे WC इक्वल टू 2 इंटू 1 ऑफ y ची व्हॅल्यू बाय पुटिंग n इक्वल टू 1 इन धिस इक्वेशन y इक्वल टू n ऑफ d. n ची व्हॅल्यू 1 घाला. काय मिळेल? 1 इंटू लॅम्बडा कॅपिटल d डिवायडेड बाय स्मॉल a. हे इक्वेशन मिळेल. कारण y1d म्हणजेच किती? y1 ऑफ d म्हणजेच किती येणार आहे? तर n लॅम्बडा d डिवायडेड बाय स्मॉल d. आणि इथं n ची व्हॅल्यू किती घातली? 1 घातली तर तुम्हाला हे इक्वेशन असं मिळेल. म्हणजे WC इक्वल टू ट्वाइस ऑफ लॅम्बडा कॅपिटल d डिवायडेड बाय स्मॉल a. म्हणजे हे इक्वेशन कशासाठी मिळालं? दिस इज अन एक्सप्रेशन फॉर विड्थ ऑफ दी सेंट्रल मॅक्झिमा. हे सेंट्रल मॅक्झिमाची काय मिळाली? विड्थ मिळाली. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स विचारली जातात. हे इक्वेशन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. देन नेक्स्ट आर्टिकल इज द डिफरन्स बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. आता हा जो टॉपिक आहे वेव्ह ऑप्टिक्स, ह्या टॉपिकमध्ये तुम्ही इंटरफरन्स हे सुद्धा ही फिनॉमिनॉन स्टडी केली आणि डिफ्रॅक्शन ही सुद्धा फिनॉमिनॉन स्टडी केली. मात्र इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन तुम्ही स्टडी करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं काय आढळलं असेल तर साम्यही आढळलं असेल आणि डिफरन्सही आढळला असेल. आता साम्य जे आहे ते साम्य तुम्हाला स्टडी करायचं नाही, मात्र डिफरन्स तुम्हाला स्टडी करायचं. नक्की ह्या दोन्ही फिनॉमिनॉनमध्ये काय डिफरन्स आहे? कोणता फरक आहे? डिफ्रॅक्शन म्हणजेच काय आहे? तर इंटरफरन्स आहे. आणि तो कशा प्रकारे डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये घडून येतो? काय वेगळं पण आहे डिफ्रॅक्शन मध्ये? तर हे तुम्हाला हे फरकाच्या सहाय्यानं काय करावं लागेल? स्टडी करावं लागेल. कशा प्रकारे? तर इन इंटरफरन्स ऑकर्स इन बिटवीन वेव्ज कमिंग फ्रॉम टू सेपरेट सोर्सेस S1 अँड S2. म्हणजेच काय? तर इंटरफरन्स घडून येण्यासाठी, इंटरफरन्स पॅटर्न मिळण्यासाठी 2 सेपरेट सोर्सेस लागतात. आणि ह्या 2 सेपरेट सोर्सेस पासून आलेल्या 2 सेपरेट वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन त्याचा तुम्हाला काय मिळतो? इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. म्हणून तुम्ही काय लिहिणार आहात? तर इन इंटरफरन्स ऑकर्स इन बिटवीन वेव्ज कमिंग फ्रॉम टू सेपरेट सोर्सेस S1 अँड S2. ओके. आता डिफ्रॅक्शन मध्ये बघा हाच फरक तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता? तर इन डिफ्रॅक्शन इंटरफरन्स ऑकर्स इन बिटवीन वेव्ज कमिंग फ्रॉम डिफरंट पॉइंट सोर्सेस ऑफ दी सेम सोर्स. ओके. म्हणजेच इथं वेगवेगळे 2 सोर्सेस असत नाहीत, तर एकच सोर्स असतो आणि त्या एकाच सोर्स मधले जे नंबर ऑफ पॉइंट सोर्सेस असतात त्या नंबर ऑफ पॉइंट सोर्स मधून निघणाऱ्या नंबर ऑफ वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप झाल्यामुळं जो काही तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळेल त्यालाच काय म्हटलं जातं? डिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणून काय म्हटलेलं आहे? इन डिफ्रॅक्शन इंटरफरन्स ऑकर्स इन बिटवीन वेव्ज कमिंग फ्रॉम डिफरंट पॉइंट सोर्सेस ऑफ दी सेम सोर्स. हे कशाच्या सहाय्यानं बघितलेलं आहे तुम्ही? तर सिंगल स्लिट. तुम्ही एकच स्लिट बघितलेली आहे, म्हणजेच हा एकच सोर्स झाला. स्लिट हा काय झाला? एकच सोर्स झाला. आणि ह्या स्लिट मध्ये डिफरंट
पॉइंट सोर्सेस असतात, नंबर ऑफ पॉइंट सोर्सेस असतात आणि ह्या नंबर ऑफ पॉइंट सोर्स पासून बाहेर पडणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न हा पाहायला मिळतो. ओके, आता पुढे काय दिलेलं आहे इंटरफरन्स मध्ये, तर फ्रिंज विड्थ ऑफ ऑल फ्रिंजेस आर इक्वल. म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न मध्ये मिळणाऱ्या ज्या काही फ्रिंजेस आहेत, डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस, ह्या सर्व डार्क आणि ब्राईट फ्रिंजेसची जी काही फ्रिंज विड्थ असेल ती कशी असते, सारखीच असते. म्हणजेच काय, तर डार्क फ्रिंज आहे म्हणून ब्राईट फ्रिंज पेक्षा विड्थ काहीतरी वेगळी, किंवा ब्राईट फ्रिंजची विड्थ वेगळी आणि डार्क फ्रिंजची विड्थ वेगळी, किंवा सेंटरलाच तेवढी विड्थ वेगळी आणि नंतर सेंटरपासून जसं जास्त अंतरावरती जाणार आहात तसं विड्थमध्ये काही फरक पडेल का, तर नाही. जेवढ्या काही फ्रिंजेस दिसणार आहेत तेवढ्या सर्व फ्रिंजची फ्रिंज विड्थ जी आहे ती इंटरफरन्स पॅटर्न मध्ये कशी असते, सेम असते, इक्वल असते. ओके, डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये मात्र तसं होत नाही. तर डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये फ्रिंज विड्थ ऑफ दी सेंट्रल मॅक्झिमा इज मोर. म्हणजे आपण आता बघितलेलं आहे, सेंट्रल मॅक्झिमाची जी विड्थ आहे ती बाकीच्या फ्रिंजेस पेक्षा कशी असते, जास्त असते सर्वात, दॅन अदर फ्रिंजेस. आणि ती किती असते, अँड इट इज ट्वाइस दॅन दॅट ऑफ दी विड्थ ऑफ अदर फ्रिंजेस. म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये मिळणाऱ्या ज्या काही दुसऱ्या डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस असतील त्या डार्क आणि ब्राईट फ्रिंजेसची जर दुप्पट केली तर तुम्हाला सेंट्रल मॅक्झिमाची काय मिळणार आहे, विड्थ मिळणार आहे. म्हणून तुम्ही काय लिहिणार आहात, तर फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज मोर दॅन अदर फ्रिंजेस अँड इट इज ट्वाइस दॅन दॅट ऑफ विड्थ ऑफ अदर फ्रिंजेस. ओके, आता तिसरा डिफरन्स कोणता लिहिता येईल तुम्हाला इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन मध्ये, तर इंटेन्सिटी ऑफ ऑल फ्रिंजेस आर इक्वल. म्हणजेच काय, तर इंटरफरन्स पॅटर्न मध्ये ज्या काही ब्राईट फ्रिंजेस आहेत त्या ब्राईट फ्रिंजेसचा ब्राईटनेस हा सर्व फ्रिंजेससाठी सारखाच असतो, किंवा सर्व ब्राईट फ्रिंजेस ह्या इक्वल इंटेन्सिटीच्या असतात आणि सर्व डार्क फ्रिंजेस ह्या डार्कनेस, सर्व डार्क फ्रिंजेसचा डार्कनेस हा सर्व ठिकाणी कसा असणार आहे, सारखाच असणार आहे. म्हणजेच काय, इंटेन्सिटी ऑफ ऑल फ्रिंजेस आर इक्वल. मात्र डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये तसं होत नाही. तर काय होतं, इंटेन्सिटी ऑफ सेंट्रल ब्राईट फ्रिंज इज मोर दॅन अदर फ्रिंजेस, दॅन अदर ब्राईट फ्रिंजेस अँड इट गोज ऑन डिक्रीजिंग ॲज वी गो अवे फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट फ्रिंज. म्हणजेच डार्क फ्रिंज असू दे किंवा ब्राईट फ्रिंज असू दे, सेंटरच्या जवळची जी फ्रिंज असते, सेंट्रल ब्राईट फ्रिंजेसची तर इंटेन्सिटी सर्वात जास्त असेल आणि मग त्याच्यापेक्षा कडेच्या ज्या किंवा त्या सेंट्रल ब्राईट फ्रिंज पासून जसं तुम्ही दूर अंतरावरती जाणार आहात दोन्ही बाजूला, तसं राहिलेल्या ज्या काही ब्राईट फ्रिंजेस आहेत त्या ब्राईट फ्रिंजेसची काही ब्राईटनेस आहे तो काय होत जाणार, कमी कमी होत जाईल. त्याचप्रमाणे डार्क फ्रिंजेसचा जो डार्कनेस आहे तो सुद्धा सेंटर पासून जसं तुम्ही जास्त अंतरावरती जाणार आहात दोन्ही बाजूला तसा तो डार्कनेस जो आहे तो काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. म्हणजेच काय, तर इंटेन्सिटी ऑफ सेंट्रल ब्राईट फ्रिंज इज मोर दॅन अदर फ्रिंजेस अँड इट गोज ऑन डिक्रीजिंग ॲज वी गो अवे फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट फ्रिंज. ओके, दिस इज दी पॉइंट्स ऑफ डिफरन्स इन बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. आणि हे जे काही तुम्हाला आर्टिकल जे काही सांगितलं त्याच्यावरती क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो, तर व्हॉट इज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ह्याचा आन्सर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. व्हॉट इज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हाऊ डज इट डिफर फ्रॉम इंटरफरन्स. म्हणजे हा डिफरन्स तुम्हाला अगोदर पहिल्यांदा डेफिनेशन लिहिता येईल. डेफिनेशन कोणती आहे, बेंडिंग ऑफ लाईट अराउंड दी एजेस ऑफ अन ऑब्स्टॅकल अँड स्प्रेडिंग ऑफ दॅट लाईट इन टू दी जॉमेट्रिकल शेडो ऑफ दॅट ऑब्स्टॅकल इज कॉल्ड ॲज अ डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ही डेफिनेशन लिहिता येईल. हाऊ डज इट डिफर फ्रॉम इंटरफरन्स, म्हणजे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनचा हे जे काही फरकाचे मुद्दे दिलेले आहेत, हा जो काही डिफरन्स दिलेला आहे तो डिफरन्स अशा प्रकारे तुम्हाला लिहिता येईल. आणि काय विचारलेलं आहे, व्हॉट आर फ्रॉनॉफर अँड फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. म्हणजे फ्रॉनॉफर अँड फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन म्हणजे काय हे सुद्धा दिलेलं आहे कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. काय दिलेलं आहे, तर इन फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन सोर्स अँड स्क्रीन आर केप्ट ॲट इनफायनाइट डिस्टन्स ऑर लार्ज डिस्टन्स फ्रॉम दी स्लिट. ओके, आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मध्ये काय दिलेलं आहे, तर सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन आर केप्ट ॲट
स्मॉल डिस्टन्स फ्रॉम दी स्लिट. ओके, हा पहिला पॉइंट दिलेला आहे फ्रॉनॉपर फ्रेस्नेलमध्ये. दुसरा पॉइंट कोणता दिलेला आहे तर ऑन दी किंवा प्लेन वेव्हफ्रंट इज इन्सिडंट. फ्रॉनॉपरमध्ये काय दिलेलं आहे, प्लेन वेव्हफ्रंट इज इन्सिडंट ऑन दी स्लिट. ओके, आणि फ्रेस्नेलमध्ये काय दिलेलं आहे तर स्पेरिकल ऑर सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट इज इन्सिडंट ऑन दी स्लिट. हा दुसरा पॉइंट दिलेला आहे. आणि तिसरा पॉइंट कोणता दिलेला आहे तर कॉन्व्हेक्स लेन्स. फ्रॉनॉपरमध्ये काय सांगितलेलं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स इज युज्ड फॉर ऑब्टेनिंग डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन दी स्क्रीन. ओके, आणि फ्रेस्नेलमध्ये काय दिलेलं आहे तर कॉन्व्हेक्स लेन्स इज नॉट युज्ड फॉर ऑब्टेनिंग दी डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन दी स्क्रीन. म्हणजे हे ह्याचं आन्सर आहे. ते मी आन्सर परत एकदा ह्या ठिकाणी काय करा एक्सप्लेन केलेलं आहे. ते आन्सर तुम्ही काय करता येईल, हा क्वेश्चन लिहायचा आणि क्वेश्चनच्या खाली मी आत्ता जे सांगितलेले जे मुद्दे आहेत ओळीनं ते मुद्दे काय करायचे लिहून काढायचे. म्हणजे तुम्हाला ह्याचं आन्सर जे आहे ते आन्सर तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर काय होईल तयार होईल. तर ह्या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहात तर हे सर्व फॉर्म्युले म्हणजे ह्या टॉपिकमध्ये जेवढे वेव्ह ऑप्टिक्समध्ये जेवढे फॉर्म्युले जे आलेले आहेत ते सर्व फॉर्म्युले तुम्ही स्टडी करणार आहात आणि त्याच्यावरती असणारी डिपेंडंट एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल स्टडी करणार आहात. तो जो काही व्हिडिओ जे असेल म्हणजे पुढचं जे काही व्हिडिओ लेक्चर असेल ते आपलं ह्या वेव्ह ऑप्टिक्समधलं शेवटचं लेक्चर असणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक जो आहे तो सुरू करणार आहे. ओके, आता आपण या ठिकाणी थांबूया.